बघा 4 ची कसोटी. काय आहे 4 ची कसोटी? ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या. म्हणजे समजा एक 512. काय सांगितले बघा? 4 ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येच्या दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल, मग दशक स्थानी कुठला अंक आहे? दशक स्थानी 1 आणि एकक स्थानी 2. मग 2 अंक मिळून कुठली संख्या तयार झाली? 12. ह्या 12 ला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. याला म्हणायचं 4 ची कसोटी. 4 च्या कसोटीत फक्त 2 मुद्दे, दशक आणि एकक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणारी संख्या किंवा 0 हां किंवा अजून एक तिथे आहे बघा 8 च्या कसोटीमध्ये. 8 च्या कसोटीमध्ये आता थोडं अलीकडे सरकायचे. म्हणजे काय? एकक, दशक आणि शतक स्थानच्या अंकांमधून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला, मग ती किती पण अंकी संख्या असेल, 10 अंकी असेल, 9 अंकी असेल, 8, सगळ्या मोठ्या संख्येचा भागाकार करणं शक्य आहे का? नाही. मग तिथं 8 ची कसोटी वापरायची. 8 ची कसोटी काय आहे? एकक, दशक आणि शतक स्थानच्या पूर्ण तिन्ही अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. किंवा अजून एक आहे इथं 8 च्या कसोटीमध्ये ज्या संख्येच्या शेवटी किती शून्य असतात? 3 शून्य असतील तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. उदाहरणार्थ एक सांगते मी तुम्हाला. 8 च्या कसोटीमध्ये 5192. बघा संख्या बघा. संख्या वाचा. 5192. मग आता या 5192 मध्ये आपल्याला 8 ची कसोटी वापरायची. मग काय सांगितली मी 8 ची कसोटी? एकक, दशक आणि शतक स्थानच्या अंकापासून तयार होणारी संख्या कुठली झाली? 192. मग 192 ला जर 8 ने भाग जात असेल, मग घालवा 8 ने भाग जातोय का बघा. 8 दुने 16, 2, 8 चोक 32. म्हणजे जातोय, बाकी शून्य आली आहे. मग 192 ला जर 8 ने भाग जातोय तर 5192 ला सुद्धा 8 ने भाग जातो. ही झाली 8 ची कसोटी. किती जणांना समजली? 2 ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात त्या संख्येला 2 ने भाग जातो. 4 ची कसोटी काय सांगितली? एकक आणि दशक स्थानच्या अंकांपासून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. ही झाली 4 ची कसोटी. 8 ची कसोटी काय? एकक, दशक, शतक स्थानच्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. ही झाली 8 ची कसोटी. सोपं का अवघड आहे? त्या संपूर्ण कसोट्या इथं दिलेल्या आहेत. 2 ची कसोटी, 4 ची कसोटी, 8 ची कसोटी. समजलं? आता